मी असल्या कुठल्याच कसल्याच धमकीबद्दल स्वतःहून सुमोटो कुठलाही गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करणार नाहीये। फक्त माझे जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी मी थोडंसं या विषयावर पहिल्यांदा बोलेन आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काय करता येतं का मी ठरवेन। तर शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा इतका मोकाट राहू शकतो हेच माझ्या मनाला अजूनपर्यंत पटत नाही। आणि अशा धमक्या देणाऱ्यांच्यावर, महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणाऱ्यांच्यावर जे व्यक्त होत असतात अशांच्यावर जे अशा धमक्या देतात आणि एक दबाव आणायचा प्रयत्न करतात तो शासनानं पुढाकार घेऊन थांबवला पाहिजे। माझ्याबद्दल कसलीच भीती नाही आहे। मी सांगितले, वारंवार सांगतो, मी शिवरायांचा मावळा आहे। असं कोण समोरनं येऊन त्यांनी कुणीतर धाडस करून दाखवावं, त्यांना शिवाजी महाराजांचा मावळा काय करतो हे समजेल। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, शासनानं खरं तर आपला हा जो समाज आहे तो शांत राहावा, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये। जे कोण व्यक्त करत असतात, सत्य सांगत असतात किंवा आपलं मत मांडत असतात, यांना एक खुलं वातावरण करून दिलं पाहिजे असं माझं मत आहे। त्याला मदत करणारी काही माणसं आहेत, त्याच्याशिवाय अशी माणसं लपून राहू शकत नाहीत। ती कोण आहेत, काय आहेत, तिथल्या नागपूरच्या अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे। त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो कोणाबरोबर असतोय, सगळं सांगितलेलं आहे। शासनाची मी वाट बघतोय की शासनाने याच्यावर कारवाई करावी, नाहीतर मग मला जी काय माहिती मिळते ती सत्य आहे असत्य आहे मी त्याचं हे केलेलं नाही, पण ती माहिती मी योग्य वेळी लोकांसमोर देईन। माझी पहिल्यापासूनच ती भूमिका आहे की शिवाजी महाराजांचा, शंभू राजांचा, मराठ्यांचा ज्या घाणेरड्या पद्धतीनं अपमान करायचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या भूमिकेशी मी ठाम आहे।